नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकांत वापस आलो आहे तुमच्या भेटीला. आणि जेव्हा पण मी अशा प्रकारे जर का काही व्हिडिओ घेऊन येत असेल तर अर्थात काहीतरी व्यवस्थित मुद्दा असेल, त्याशिवाय मी तुमच्याशी बोलायला येणार नाही. आणि तसंच मराठीमय एक मुद्दा आहे. सगळ्यात पहिले म्हणजेच आता सध्या मी काही व्हिडिओ बनवत आहे ब्लॉगिंग सोबतही. त्या आहेत तर कशाबद्दल? बिग बॉस शो बद्दल. महाराष्ट्रामध्ये बिग बॉस शो आला आहे आणि चांगल्याच प्रकारे चालत आहे खूप, कारण की त्याची हवा सराशी जास्तच पसरली आहे. आणि ती जास्तच पसरलेली हवा आपणही थोडीशी बघत असतो. आणि फक्त बघणं काय, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणं पण आपलं एक काम असतं. कारण की माझ्याकडे चर्चा करण्यासारखे खूप जास्त लोक नाही, तर मी करत असतो तुमच्यासोबत चर्चा आणि आणत असतो काहीतरी मुद्दे तुमच्यासोबत. आता बिग बॉस मध्ये सध्या एक खूप चांगलाच मुद्दा वाजत आहे आणि तो चांगला आहे का वाईट आहे ते तुम्ही ठरवा. मी सांगतो तुम्हाला, मला तो वाईट वाटतोय का? कारण की जेव्हा बिग बॉस शो पाहत असतो आपल्याला प्रामाणिकपणा खूप आवडत असतो आणि इथे लोक प्रामाणिक नाहीयेत. एवढंच नाही तर आपल्याला एखादी जे म्हणतो आपण प्रामाणिकपणा कशाबद्दल, की आपण जे काम करतो, आपलं जे कर्म आहे त्याच्याबद्दल. आता जर का तुम्ही अभिनेता असाल, मी कलाकार आहे, मी साधारण 10 वर्षापासून प्रयत्न करतो. अनगिनत म्हणजे किती सारे मी ऑडिशन दिलेले आहे, किती सारे मी प्रयत्न केलेले आहे. अगदी आपण बोलूया, जर का मला छोटा मोठा रोल करायचा असेल कोणता, तर मी छोटा मोठा रोलसाठी ऑडिशन द्यायचो पहिले. पण मी साधारण ते टाळलं का? कारण की जर का मी एखादा छोटा रोल करणार, जेव्हा मी नाट्यशास्त्र केलं तेव्हा आमच्या याच्यामध्ये ते बोललं जायचं की जर का छोटा रोल केला तर मोठे चांगले प्रकारचे रोल भेटत नाहीत. आणि तुम्ही बघत नसाल, जर का तुम्ही सिरियलमध्ये कोणाला लीडमध्ये पाहत आहे तर त्यांनी ह्यापूर्वी छोटे मोठे कामं केलेली नसतात, डायरेक्टली तुम्ही त्यांना लीडमध्ये पाहतात. तर हे एक सिस्टम आहे, हे नाट्य जे आहे टीव्ही टेलिव्हिजन आहे त्याच्याबद्दलचं. हिंदीमध्ये असं तुम्ही पाहू शकतात की छोटे मोठे रोल करून करून लोक पुढे आलेले आहेत. पण मराठीमध्ये तसं नाही. एखादा छोटा रोल करतोय तर त्याला ते छोटाच रोल देतील, त्याला लीडला आणणार नाही. ही खासियत आहे मराठी टेलिव्हिजनची. पण मराठी टेलिव्हिजनची अजून एक खासियत आहे की इथे खूप चांगले काय कलाकार आहेत. त्याच्यामधलं बिग बॉस मध्ये आलेले कलाकार आहे म्हणजे तो कोणता? पंढरीनाथ. आणि पंढरीनाथ याची ऍक्टिंग बघण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ प्ले करतो. ही आहे याच्यामध्ये जे कॉमेडी सर्कस असतात, कॉमेडीचा कार्यक्रम असतो मराठी टेलिव्हिजनचा, त्याच्यामध्ये चार चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असणारे आम्ही आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकट्या असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदयसागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा एक साधा शिंपल आहे. पाहू शकतात तुम्ही किती छान ऍक्टिंग आहे. एवढ्या वर्षापासून काम करतो आहे आणि त्याला या बिग बॉस शो मध्ये एक अशी व्यक्ती जिचं मला नाव पण कधी माहिती नव्हतं. अगदी बिग बॉस मध्ये मला नाव कळालं तिचं. ऍक्च्युली खरं सांगू का, तिचं आडनाव पण मला माहिती नाही काय. ती मुलगी आहे, ती अभिनयावरून बोलते, तिचं कर्म आहे ते. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की कर्माची जाण ठेवली पाहिजे, तर ती कर्माची जाण ठेवत नाही आहे. ती एवढं चांगल्या उत्कृष्ट अभिनेत्याला बोलते. अरे हे सोपं नाही, हे बाबा हे सोपं नाही आहे. आमच्यासारखं आयुष्य बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं की मी एवढे सारे ऑडिशन दिलेले आहेत किंवा मी नाट्यशास्त्र केलेलं आहे तुम्हाला, म्हणून सांगतो. हे तुम्हाला मी लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये हे चॅनल ओपन करा. त्याच्यावर मी अभिनय शिकवलेला आहे, ऍक्टिंग शिकवलेलं आहे आणि अजूनही मी त्याच्यावर व्हिडिओ टाकणारच आहे. त्याच्यावर अजूनही अभिनय जे शिकवलेलं आहे मी त्याचे व्हिडिओ टाकणार आहे. मला साधारण थोडा वेळ भेटत नाही. मी एक शिक्षकाचं म्हणून काम करत असतो, आपल्या त्याच्यासाठी शिक्षकाचं म्हणून काम करत असतो. कारण की तुम्ही लोक सबस्क्राईब गरीबाला तर करणार नाही, ते तर मला माहिती. तर तुम्ही मला चॅनल सबस्क्राईबही करणार नाही, लाईकही करणार नाही, हे चांगलं मला माहिती. आता मी बोलून बोलून थकले, माझे खूप सारे चॅनल त्याच्यामध्ये गेलेले आहेत. पण हे तुम्ही लिंक पाहू शकतात आणि तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मी ऍक्टिंग शिकवलेली आहे. हेच असताना हे सोपं नाहीये. मुद्दा आला परत. मी येणाऱ्या फालतू माणसांना रिप्लाय. जेवढी ऍक्टिंग तू नसेल केली ना, तेवढी त्यांनी ऍक्टिंग केलेली आहे याच्या पहिले. तेवढे थिएटर्स केले, तेवढं सगळं केलेलं काम केलेलं आहे. तुझ्यासारखं नाही आहे. उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नको. इथे ऑलरेडी घाण करते, करिअर बद्दल घाण ऐकून घेणार नाही. एकदा बोललं कळून नाही आलं तुला? नाही कळलं. एकदा बोललं कळून नाही आलं तुला? नाही, जा जा तुमच्या गँग घेऊन ये, जा घेऊन ये, जा घेऊन येणार ते. अरे जा ना, तुला विचारत असतील तर घेऊन ये, जा. अच्छा, ती तुमच्या ऍक्टिंग करिअरवरनं भांडते. बापरे, थांब आता कमी घेऊन जा. तुमची बाजू घ्या, भांडा. 2 मिनिटं सांग ना. का बोलायचंय? का बोलायचं ऍक्टिंग करिअर बद्दल? घेऊन जा. एवढंच सांगायचं आहे याच्यावरून, ह्या व्हिडिओवरून, की तुम्ही पाहिलं असेल पॅडी सारखे जे कलाकार आहेत त्यांनी एवढं वर्ष काम केलं आणि जी अशी कलाकार त्याचं नाव पण आपल्याला माहिती नव्हतं. तिला काय, ती त्यांना कायच्या काय बोलते, ती व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. पॅडी दादाला तर काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून करून दमले. ओव्हर ऍक्टिंग आता घरात. तर अशा प्रकारे तुच्छ लेवल पर्यंत जर का एखादी मुलगी, नवीन मुलगी जर का बोलत असेल,
जुन्या कलाकाराला तिच्या कर्मावर त्याची काही जाण नाहीये का आपण असा बिग बॉस शो पाहायचा ज्याच्यामध्ये असे लोक येत असतात असा कधी कधी प्रश्न पडतो आपला की जे आहे ते सोपं नाहीये आणि जी तुम्ही लिंक करशाल त्याच्यावर तुम्हाला लक्षातच येईल की अभिनयामध्ये किती काय साऱ्या मोठ्या गोष्टी असतात आणि त्याच्यात एवढंच नाही तर मी फक्त जाताना एवढंच म्हणेल की लवकरात लवकर आपण असा ह्या मुलीला बाहेर काढलं पाहिजे. आता काय येणार ते सर येणार या हप्त्यात ते त्यांना बोलणार सांगणार की तुला बोलायची तमीज नाहीये वापस दुसरा हप्ता सेम रिपीट होणार असे आणा की जे रिअल फेस असतील असे आणा ते खरंच लढाव असेल. मी जान्हवीला आधी नंबर दिले होते चांगले आणि बोललो होतं की ही पुढे जाऊ शकते वाटली होती पण तिची एवढं गटार तोंड असेल तिने पुढे भविष्यात जर काही व्हिडिओ पाहिले तरी चालेल पण तिचं गटार तोंड आहे हे आपल्याला स्पष्ट दिसलं आलं आहे. आता जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेन की तुम्ही जी व्हिडिओ आहे शेवटची ती पंढरीनाथ यांची बघा आणि टाटा बाय बाय करतो मी आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि काल तब तक के लिए टाटा बाय बाय. और मला वाटलं होतं हे कधीतरी तुला बोलावं असं वाटेल माझ्याशी किंवा जे काय माझ्या समोर तर नाही झालं मला कळलं मी थोडंसं ओझरता आवाज आला तेव्हा मी subscribe करा. केलं होतं की तुला खूप मोठी अभिनेत्री बनव बघू शकतात कसा कलाकार आहे. ऐक आणि Bye bye. तुला एवढा स्टँड